मालक विवेक सिंग विरुद्ध संघ मालक संदीप तांडेल आणि यशोधन तांडेल. पहिला षटक घेऊन जयेश तांडेल, स्ट्राइकला मिथुन, नॉन स्ट्राइकला धनेश. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, निर्धाव निघाला चेंडू. दोन जबरदस्त संघ आमने सामने. स्वतः कर्णधार आणि आयकॉन सलामीला आलाय. कर्णधार मिथुन भोईर, नॉन स्ट्राइकला आयकॉन धनेश कडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, आयकॉन जयेश तांडेल समोरच्या संघाचा कर्णधार याला बाद करतोय. गोल्डन डकचा शिकार होतोय मिथुन. पहिला धक्का, पहिली लागलेली अवदसा. करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग पर्व 18. 12 संघांचा सहभाग आणि या स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस. पहिला सामना आपण बघितला. राकेश सर, एक चांगली फलंदाजी निलेश मडवी याच्याकडून आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. आणि समोरचा संघ देखील त्यांनी चांगली फाईट केली, मात्र तिथे कॅचेस ड्रॉप झाल्या, रन्स आल्या, त्या रन्स कुठेतरी महाग पडल्या आणि सामना गमवावा लागला. आणि डेल्टिन रॉयल्सच्या सर्व गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे की हॅट्रिक साठी रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक संघ मालक यशोधन तांडेल यांच्याकडून. सुरेख चेंडू, हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडू फेकलाय, मात्र तिथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल, चांगला तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये. संघाचं अकाउंट ओपनिंग झालं 1 ने आणि आता मात्र स्ट्राइकला आला आयकॉन. सामना बघायला मजा येणार राखीचा. आयकॉन टू आयकॉन. मागच्या सामन्यामध्ये कपिल भोईर आणि सुरेख फलंदाजी केली होती आयकॉनच्या या भूमिकेत, मात्र धनेश अपयशी झाला होता. मात्र हा सामना रंगेल. यस, चांगला उल्लेख केला हरदेव. बघा, गोलंदाजीचा एंड आपण पाहू शकाल तर ज्वेलचा एंड आहे. एक नवीन एंड या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि धनेश याची जमेची बाजू आहे ना, फुलचे फटके, शॉर्ट आर्म फुलचे फटके, हिट डाऊन द ग्राउंड आणि मिड विकेट स्क्वेअर लेगचा जो रिजन आहे ना, त्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे प्रभुत्व असतं धनेशचं. एका बाजूला जयेश आहे, करावे गावाचा वंडर बॉय, ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे. स्टीम बॉल आहे, स्टॉप बॉल आहे, इन स्विंगर आहे, कटर आहे, आउट स्विंगर आहे. जयेश ऑन टू द गोलंदाजीच्या ट्रॅकवर धावतोय धनेश करता. ओहो हो, थोडासा यॉर्कर डिलिव्हरी मिड ऑफ रिजन मध्ये संधी पाहतोय आपण. तोपर्यंत डॉट बॉल. चांगलं बॅटल आहे मी म्हणेन हे क्रिकेटमधलं, करावे गावच्या अंतर्गत क्रिकेटमधले. एका बाजूला जयेश, दुसऱ्या बाजूला धनेश. एक चांगलं बॅटल या ठिकाणी प्रेक्षकांची मन जिंकून जाईल असं दिसतंय. हे चांगलं क्रिकेट. पुढे एकदा जयेश ऑन टू दी गोलंदाजी मार्क. इथे मात्र सुरेख चेंडू, मात्र पुन्हा एकदा फिल्डिंगचा दर्जा इथं दिसून येतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. इनसाइड एज लागली आहे बहुतेक. बॅटकटचा इशारा येतोय पंचांचा. धनेशने आपलं अकाउंट ओपनिंग केले चौकाराने, संघाला पोहोचून ठेवलाय 5 वर. 1 गडी बाद 5. अजूनही 1 चेंडू शिल्लक. राकेश, गावातला क्रिकेट आपण बघितलं तर आपण प्रत्येकाच्या विरोधात प्लॅनिंग करून खेळतोय. प्लॅन दिसतोय जयेशचा. कुठेतरी धनेशला रोखण्याचा प्रयत्न, मात्र आता चेंडूला फुलटॉस घेतलाय आणि चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा रेषा पार. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10. माफ करा 9. एक सरासरीची ऍव्हरेज अशी ही गोलंदाजी ज्वेल्स एंड कडून पहिला षटक संपलाय. आता मात्र दुसरा पॉवर प्लेचा षटक येणार आहे, तो केंद्रीय एंड कडून. राकेश दादा, मी म्हटल्याप्रमाणे प्लॅन्स करावे लागतात एखाद्या खेळाडू मागे. निश्चितच अंतर्गत क्रिकेट आहे करावे गावाचं. आणि धनेशचा जो चौकार पाहिला ना, हलकासा बॅकफुटवर गेला, बॅक
आणि धनेश जर अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये धनेश नेहमीच एक चांगला बहरलेला फलंदाज म्हणून उदयास आलेला आहे. अनेक अर्धशतकं, अनेक 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम, 6 चेंडूवर 6 चौकार मारण्याचा विक्रम धनेशाचा दिसतोय. आता मात्र मुख्य एंड आहे, ज्याला करावी गावचा एंड म्हणावं लागेल या वैकुंठवासी गणपती तांडेल क्रीडा नगरीमध्ये. बघूया 5 षटकांची लढत आहे आणि 5 षटकांमध्ये स्ट्राईक रोटेशन जरुरी आहे. स्ट्राईक रोटेशन तुम्हाला बिल्ड करतो एखादं टार्गेट. एका बाजूला धनेश असेल आणि दुसऱ्या बाजूला बॅटर आहे पोलार्ड, आशिष आहे. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येतोय, एक नवीन गोलंदाज ज्याच्याकडे एक चांगलं कंट्रोल आहे. ओमकारची गोलंदाजी नेहमीच सराहनीय आहे, मी म्हणेन. 30 बस या संघाकडून खेळतोय आणि ओमकारकडे कंट्रोल आहे. ओमकारची ॲक्शन पाहिली तर गोलंदाजाला साजेशी हाय ॲम ॲक्शन आहे आणि नेहमीच ओमकार एका चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यामध्ये माहिरता या ओमकार याची आहे. बघूया स्ट्राईक एंडला आहे, बॅटर सज्ज झालाय. ओहो, बॅटचा एज, चेंडू गेला सेकंड स्लिप थर्ड स्लिप कडे. तोपर्यंत कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता आणि पहिला डॉट बॉल. राकेश दादा, ओमकार बद्दल आपण म्हणूया तर 30+ संघाने खूप जिम्मेदारी दिली, कारण की त्याला गावच्या टुर्नामेंटमध्ये ओव्हर मिळत नव्हत्या. मात्र 30+ संघाने पूर्ण जिम्मेदारी ओमकारकडे दिली. त्यानंतर ओमकार उदयास आलेला आहे आणि त्यावर आपल्या नावाला अशी साजेशी खेळी करतोय. चांगली गोलंदाजी आपल्या संघांना, 30+ संघाला देखील खूप सारे सामने त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जिंकून दिलेत. आता मात्र गचाल चेंडू होतोय, कुठेतरी जास्त जोरात टाकण्याचा प्रयत्न, लाईन लेंथवर कंट्रोल नाही आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. अवांतरने एक धाव वाढेल संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10च्या घरात. नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला, हाय फुल टॉस बॉल आणि त्या प्रत्येक नो बॉलवर फ्री हिट असे नियम आहेत क्रिकेटच्या पटलावरील. नियममध्ये वारंवार बदल केला जातो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आणि याच परिषदेच्या ICCच्या पॅनलवर हे टेनिस बॉल क्रिकेटचे नियम. अजून एक हा फ्री हिटचा बॉल पाठवलाय स्लॉटच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम, इट्स अ षटकार, बिग हिट बिग ब्लो, षटकार. राकेश दादा, डेल्टिन रॉयल्सच्या सर्व गोलंदाज सुवर्ण संधी आहे. प्रत्येक हॅट्रिक मागे 3000 रुपये संघ मालक संदीप तांडे आणि यशोधन दंडेल यांच्याकडून पैसे जमा आहेत मंडळाकडे. आता मात्र ओमकार इथे मात्र दबावावर मध्ये गोलंदाजी करताना दिसतोय, दबाव दिसतोय. आणि इथे दबावाखाली गोलंदाजी करतोय. प्लॅन्स कुठेतरी चुकताय तिकडे जयेश याचे. चांगला संघ रुपेश, जयेश, मंगेश कडू दिसतोय, योगेश तांडेल दिसतोय आपल्याला. अनुभवाने भरलेला हा संघ, साईश भोईर देखील आपल्याला दिसेल. जय पाटील, एक चांगला संघ. आता मात्र ओमकार लाईन लेत भरकटतोय पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडूला टोलावला, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू मागे योगेश तांडेल चेंडू अडवेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18च्या घरात. हॅलो, युग श्रेयांश स्ट्रायकर्स आणि दोस्ती ग्रुप दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली उपस्थिती दाखवायची. युग स्ट्रायकर्स, युग श्रेयस स्ट्रायकर्स आणि दोस्ती ग्रुप दोन्ही संघाच्या संगणकाने आपली उपस्थिती दाखवायची. आणि पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा इशारा, दबाव, प्रेशर प्रेशर दिसतोय ओमकारच्या गोलंदाजीवर. धाव संख्या 19च्या घरात. 19 लॉस ऑफ 1 विकेट. निशांत म्हात्रे.
हॅलो हॅलो दोन्ही संघाचे संघ मालक आणि कर्णधार उपस्थित असणे अनिर्वाह्य असेल. संघ मालक देखील इथे नाणेफेकीसाठी उपस्थित गरजेचे असेल. चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक आले राकेश दादा. दिलखुश माणूस सचिन दादा तांडेल. कोणत्याही संघाच्या खेळाडूने चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक मारली तर रोख रक्कम 1,500 रुपये. विकेट हॅट्रिकला देखील ओनली हॅट्रिक. सिंगलची हॅट्रिक चालेल का? धाव संख्या 19 आणि दुसरा गडी बाद झालाय. आता मात्र नवीन फलंदाज येतोय रोशन. ओव्हर रेट खूप स्लो आहे राकेश दादा. 13 मिनिटं झालेली आहेत. अजूनही दुसरा षटक चालू आहे. चला सामन्याला चालू करायचा. पंच कर्णधार विनंती आहे जयेश तांडेल जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे आपल्याला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आता मात्र रोशन ऑन टू द स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर ओमकार. सुरेख वेगवान चेंडू. आता मात्र टप्पा सापडलाय राकेश दादा. ओमकार तांडेल याची गोलंदाजी महाग गोलंदाजी. 10 धावा खर्च केलेत. एक गडी बाद केलाय. संघाची धावसंख्या 19 वर. आता मात्र कमबॅक केलाय. आणि षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागतीये 2 गडी बाद 20. आत्ता मात्र हाणामारी करावी लागेल. 10च्या सरासरीने पॉवर प्लेला रन आले आहेत राकेश दादा. मागचा सामना आपण बघितला असेल 68 धावसंख्या काढल्यानंतर देखील सामना शेवटच्या चेंडूवर आला होता. या मैदानाची सरासरी गाठली तरी एक 65 ते 70 धावा झाल्या पाहिजे. 2020 यस चांगला उल्लेख केला हरदेव. कारण 5 षटकांची लढत आहे आणि करावे गावातील अशा प्रकारच्या अंतर्गत क्रिकेटमध्ये कधी कधी बॉलिंग ही कमजोर बाजू असते. थोडंसं स्पीडअप केला प्लीज विनंती असेल. कॅप्टन जयेश आपण स्पीडअप केला प्लीज. सचिन कडून कधी पण चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक मारले 1,500 आणि यांच्या डेल्टन रॉयल्सच्या गोलंदाजांना हॅट्रिकला 3,000 रुपये. चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 1,500 रुपये सचिन दादा तांडेल यांच्याकडून. कोणत्याही फलंदाज आणि विकेट हॅट्रिक करता डेल्टन रॉयलच्या सर्व गोलंदाजांना रोख रुपये 3,000 रुपये. 3,000 रुपये. यशोधन तांडेल आणि संदीप तांडेल टीम मालक आहेत. डेल्टिन गोवाचा फेमस क्लब क्रूज. थोडस स्पीडअप केला विनंती असेल. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी एंडकडे. नवीन गोलंदाज काहीतरी व्यवस्था करा नाही तर घरी जायला लागेल. आता संकष्टी आहे आता तुम्ही हाणाल ते. हरदेव जाऊ नको रे बाबा. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलाच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतंय. बबलू बघूया. बबलू सरपंच या नावाने प्रसिद्ध आहे. पहिला डॉट बॉल अजूनही धावते गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओहो सफल झाल्यानंतर पंच केलाय. चेंडू हवेमध्ये आणि एक सोपा झेल नियंत्रण पूर्ण झेल सीमा रेषेलगत काऊ कॉर्नरच्या त्या सीमा रेषेलगत जय याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. अजून एक विकेट इन टू द डगआउट मध्ये आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 20 या आकड्यावर 20 लॉस ऑफ 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला डेल्टिन रॉयल तर दुसऱ्या बाजूला संघ आहे
शीतल रायझिंग स्टार आणि डेल्टन रॉयल्स असा चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत तरी कंट्रोल आहे या गोलंदाजीमध्ये. 3 विकेट इन टू द दगावमध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनपर्यंत तरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आहे बबलू उर्फ सरपंच. नवीन बॅटर येतोय एंडकडे, स्ट्राईक एंडकडे नवीन बॅटर. 12th मॅन कुठे आहे? 12th मॅन दीपक शॉर्ट पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू गेला शॉर्ट स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या त्या रिझनमध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावपलकावर 21. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम अश्विन. पुन्हा एकदा बबलू ऑन टू द गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ज्वेलचा एंड आहे, नवीन एंड आहे. बघूया करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 या स्पर्धेमध्ये. ओहो, सफल झाल्यानंतर पंच केलाय. संधी आहे आणि सीमा रेषेलगत टिपलेला अप्रतिम झेल. ओहो, करावे गावचा वंडर बॉय मिस्टर जयेश तांडेल याच्या हातामध्ये हा चेंडू, हा झेल. आणि बॅक टू द पॅव्हलियन मध्ये मिस्टर धनेश कडू. 4था विकेट इन टू द डगआउट मध्ये. सुरेख गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीला तितकीच चांगली साथ पाहायला मिळते. सीमा रेषेलगत टिपलेला अप्रतिम नेत्रदीपक झेल. बोला. 10 जुना होता आणि आता 26 आहे. पण जुना RTA साठी विचारता का? 26 ना, 26 आणि जुना 110. 26 जुना 110. नवीन बॅटर येतोय बघा, आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईक एंडकडे. नवीन बॅटर राजन. यस राजन, चांगला खेळाडू आहे राजन. ऑलराऊंडर क्षमता आहे राजनकडे देखील. बघूया कसा खेळ करेल या सामन्यामध्ये. पहिला सामना महत्त्वाचा सामना लीग क्रिकेटमध्ये. मात्र चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत पाहायला मिळते. बबलू 1च धाव, 1 विकेट, 2 विकेट. सुरेख गोलंदाजी. अजून 1 विकेटची संधी आहे. चेंडू हवेमध्ये आहे, प्रयत्न चालू आहेत. तोपर्यंत नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडल्यानंतर 2 धावा कंप्लीट. धावसंख्या स्कोर कार्डवर 23. आता मात्र बॅटचा टॉप एज लागला. चेंडू हाफवे मध्ये आणि जेल सोडलाय. ओहो, काय घडलं? शॉर्ट फाईन लेग लॉंग लेग रिझन मध्ये आणि जेल सुटला. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. धाव संख्या 24. अजून एक संधी आहे. चेंडू हवेमध्ये मात्र सुरेख झेल. मंगेश कडू
याच्या हातामध्ये झेल विसावतोय, सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळतं, कुठलीही चुकी नाही. अजून एक विकेट डगआउटमध्ये आणि चौथ्या विकेट 5व्या विकेटचं पतन इंटू डगआउटमध्ये आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा धावपलकावर. करावे गाव क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 नव्या नावाने, नव्या रंगाने आणि नव्या रूपाने प्रेक्षकांसमोर आलेली स्पर्धा. चला गणेश म्हात्रे यांनी कॉम्बॉसकडे संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच लॉर्ड्स काय धावसंख्या 24 या आकड्यावर. हो बॅटचा बॉटम एज लागला, चेंडू एस्टेनच्या मागे, कुठलीही चुकी नाही तोपर्यंत डॉट बॉल. सातत्याने केलेली एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते डेल्टिन रॉयल्स संघाच्या सर्व गोलंदाजांकडनं. हो मधली एसटी उखडले, गतीवर स्वार झाला होता मिस्टर रुपेश भोईर. खऱ्या अर्थाने आपण पाहता एक चांगला सराव गोलंदाजीचा रुपेश याचा देखील. आणि अजून एक विकेट, 5वा विकेट इंटू द डगआउटमध्ये 24 या आकड्यावर. आज आपल्याला जास्तीत जास्त सामने खेळवायचे आहेत, 2 एक्स्ट्रा सामने, त्याच्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. ए आणि बी पूल मधलं देखील आपण तैनात राहायचं आहे. दिवस मोठा आहे आणि आज 1 ते 2 मॅचेस एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. पुढच्या मॅच करता देखील दोन्ही संघांनी लगेच तयार राहायचं आहे. दोस्ती ग्रुप युग श्रेयस साईवाडी या 2 टीमनं लगेच सज्ज राहायचं. पहिला इनिंग संपेल आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आमच्या या मुख्य व्यासपीठावर टॉस केला जाईल. ओहो सफल झाल्यानंतर अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतंय रुपेश भोईर याचा देखील. चांगली गोलंदाजी मात्र खराब फलंदाजी मी म्हणेन. सातत्याने डॉट बॉल खेळतायत सर्व फलंदाज. कंट्रोल आहे या गोलंदाजीमध्ये. आता मात्र सफल झाल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर डिलिव्हरी इन पीच झाल्यानंतर बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. फटका फसलाय, स्वतः फॉलो थ्रू मध्ये धावतोय आणि सुरेख झेल शॉर्ट मिड ऑन मध्ये मिड आणि अप्रतिम झेल टिपला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावला. आणि या षटकाचं विश्लेषण मेडन ओव्हर आणि 3 विकेट. टाळ्या झाल्या पाहिजेत या रुपेश भोईर या गोलंदाजा करता आणि या रेकॉर्ड बुक मध्ये आपलं नाव कोरलेलं आहे. मेडन ओव्हर आणि 3 विकेट. अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आणि नियंत्रणपूर्ण ही सरावपूर्ण गोलंदाजी. नवीन बॅटर आहे मिस्टर रवींद्र म्हात्रे, अनुभवी असा खेळाडू. बघूया अजूनपर्यंत काय धावा अचीव करतील. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा, 6 विकेट आणि 24 धावा. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं अजूनपर्यंत डेल्टन रॉयल्स या संघाच्याकडून.
रिवर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता, तोपर्यंत यॉर्कर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. करावे गावचा एक अनुभवी गोलंदाज मिस्टर मंगेश कडू, चांगला दर्जेदार गोलंदाज, पहिला डॉट बॉल टाकतोय. धावसंख्या 24 या आकड्यावर, 24, लॉस ऑफ 6 विकेट. शफल झाल्यानंतर खोदून काढला या चेंडूला, चेंडू गेला लॉंग ऑन रिझन मध्ये. सुरेख क्षेत्रक्षण फेकी, चांगलं कलेक्शन, चांगलं क्रिकेट आणि धावचीत होतोय मिस्टर रवींद्र म्हात्रे. 7वा विकेट इन टू द डगआउट मध्ये. सात विकेटचं पतन होताना आपण पाहताय. अतिशय कमी धावसंख्या, पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. शफल झाल्यानंतर शॉर्टम पूल केलाय, चेंडू गेला लॉंग लेगच्या दिशेने, तोपर्यंत काहीसं क्षेत्रक्षण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. या 2 धावा पूर्ण, धावसंख्या 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच युग स्ट्रायकर्स आणि दोस्ती ग्रुप दोन्ही संघाच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करेन आमच्या या मुख्य व्यासपीठावर येऊन. यायचं आहे आपण. टॉस करता मी इन्व्हाइट करेन. ओहो, शफल झाल्यानंतर फटका, चांगला कनेक्टिव्हिटी आहे आणि जातोय मिड विकेटच्या रिजनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ 6. 6 रन केले. धावसंख्या स्कोर कार्डवर 33 या आकड्यावर. धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न आणि एक चांगला फटका पाहायला मिळतो एका युवा फलंदाजाच्या बॅटमधून. अजून एक फटका, बॅक टू बॅक, दुसरा षटकार, बॅक टू बॅक, दुसरा मॅक्झिमम. आता मात्र धावसंख्येला चांगला आकार, धावसंख्या पोहोचते 39 या आकड्यावर. 39, लॉस ऑफ 7 विकेट आणि या पहिल्या इनिंगचा एक चेंडूचा खेळ बाकी 5व्या षटकातील. स्लॉग ओव्हरमध्ये अटॅक केलाय. फलंदाज आहे, कोण फलंदाज रे? दीपक. आता मात्र चांगला फिनिशिंग टच दिला या शेवटच्या चेंडूवर. एक धाव कंप्लीट. अवांतरचा इशारा येतो पंचांचा देखील, लेग बाईकचा इशारा. षटक संपलं, पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावसंख्या 40 या आकड्यावर आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 41 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालेलं आहे. चला, युग स्ट्रायकर्स विरुद्ध दोस्ती ग्रुपचा कॅप्टन, दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करेन. कॉम्बॉक्समध्ये आपण टॉस करता यायचं आहे.
चला आयोजन कमिटी टॉस करूया आपण. मान्यवर पाहुणे अरे या ना यार, कशाला या ना, या ना टॉस केला काय. चला युग स्ट्रायकर्स विरुद्ध दोस्ती ग्रुप टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही कॅप्टन एका बाजूला हरदेव तांडेल, यस आकाश येरवल. चांगले दोन्ही ऑलराऊंडर कॅटेगरी असलेले हे दोन्ही खेळाडू आहेत. मॅच ऑन आहे. 41 धावांचं टार्गेट सेट झालेलं आहे. बघूया मर्यादित 5 षटकामध्ये. गाववाले कोण बी सगळे गाववाले जिंकणार आहेत. तुझं कोण असेल त्याच्या जाऊन मिठा मार जा रे, मिठा मार गेला आमच्या चला 41 धावांचं टार्गेट सेट झालेलं आहे. सलामीचा बॅटर मिस्टर जयेश तांडेल. स्ट्राईक इनला, नॉन स्ट्राईक इनला रुपेश भोईर. 41 धावांचं हे लो टार्गेट आहे मी म्हणेन, कारण करावे गावातील सर्वोत्तम फलंदाज स्ट्राईक एंडकडे क्रीजवर दिसत आहेत दोन्ही फलंदाज. पहिला पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज आहे मिस्टर दीपक, ज्याने एक चांगला फिनिशिंग टच दिला. पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकार लगावले. तोच दीपक एक युवा गोलंदाज आहे. चला गेटच्या आतमध्ये 2 कार आहेत, 2-3 कार आहेत. त्यांचा रिफ्लेक्शन येतोय आरशाचा. याची देखील नोंद घ्या प्लीज. त्यांना प्रदर्शनीय मैदानात पार्क करा. पहिला बॉल पंच केला. अप्पर कटचा फटका जाईल डिपिश गलीच्या बाहेर, सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, पहिला चौकार, पहिली फलंदाजीची चांगली सुरुवात. करावे गावचा एक अतिशय 360 डिग्री प्लेयर मिस्टर जयेश तांडेल त्याच्या बॅटमधून आलेला पहिला वहिला चौकार. कारचे रिफ्लेक्शन येत आहेत. गेटच्या समोर 2 कार आहेत ना, गेटच्या आतमध्ये त्यांचं रिफ्लेक्शन येत आहे. कृपया ज्यांच्या कार्स आहेत त्यांनी त्या विरुद्ध दिशेला पार्क करा. लॉक लावायला पाहिजे गेटला. पुन्हा एकदा दीपक. हो 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 हो, ऑन ड्राईव्हचा, स्टेट ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक. P1च्या षटकाचा हा पुरेपूर फायदा उठवतोय. हीच ताकद आहे जयेश तांडेल याची, आणि हाच क्लास आणि दर्जा आहे जयेश तांडेल याच्या बॅटचा, या फलंदाजाचा. करावे एचा बॅटर, करावे बीचा गोलंदाज. विशाल पाटील याचं कौतुक करेन. करावे बी असा संघ त्याने तयार केला, संधी दिली. नाईटच्या स्पर्धांमध्ये काही एंट्री फिक्स केलेल्या आहेत, येत्या काही स्पर्धांमध्ये देखील. पुन्हा एकदा दीपक गोलंदाजच्या ट्रॅकवर. धावसंख्या 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी, बोल्ड. काय घडलं खेळपट्टीवर. पंचांचा इशारा अजूनपर्यंत. ओहो हो, इट्स अ ड्रीम बॉल. मी म्हणेन ड्रीम बॉल असेल हा दीपक याचा. आणि यस, टेक्नॉलॉजीचा वापर केला, टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. आणि हा कैलास
बोल बोल यॉर्कर डिलिव्हरी इट्स अ ड्रीम बॉल. मी उल्लेख केला ना अमित हा ड्रीम बॉल असेल. दीपक करता देखील कुठलंही प्रतिउत्तर नव्हतं, कुठलंही उत्तर नव्हतं आणि डगआउटमध्ये परतवलेला आहे मिस्टर जयेश तांडेलेला. करावे ये आणि करावे बी असा मी उल्लेख केला. कैलासने मला सूचित केलं की करावे बीचा हा गोलंदाज आहे. चांगलं बॅटल पाहायला मिळालं आणि 8 या आकड्यावर पहिल्या विकेटचं पतन डगआउटमध्ये. अरे 2 कार्स आहेत, वारंवार फोन येत आहेत. 2 कार्स आहेत ना त्या गेटच्या आतमध्ये आलेल्या, त्यांचं रिफ्लेक्शन येते. मला वाटतं एक क्रेटा आहे आणि एक कुठली तरी गाडी आहे. 7408 बबनची गाडी आहे का? प्लीज आपल्याला विरुद्ध दिशेला पार करा, विनंती असेल. आणि दीपकची मला वाटते गाडी आहे, दीपक भोईर यांची देखील. प्लीज विनंती आहे, वारंवार उल्लेख करतोय, त्याचं काचांचं रिफ्लेक्शन येत आहे. 8 या आकड्यावर पहिल्या विकेटचं पतन. आता मात्र बॅटिंग ऑर्डर आपण पाहिली तर मंगेश आलाय ॲज अ वन डाऊटच्या रूपाने. 3ऱ्या क्रमांकावर दीपक. ओ हो हो हो, हा बचावात्मक पवित्रा. चेंडू गेला कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर शॉट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव स्ट्राईक रोटेड होते. वैयक्तिक फलंदाजीचं अकाउंट ओपन करतोय आणि धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. धन्यवाद, थँक्यू. पुन्हा एकदा दीपक. आता मात्र पहिल्यांदा फेस करेल दीपकची गोलंदाजी मिस्टर रुपेश भोईर, करावी गावचा सर्वाधिक हार्ड हिटर फलंदाज. फलंदाजीमध्ये त्यांनी केलाय बदल. नेहमीच आपण पाहतो ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्हचे फटके, शॉर्ट टर्म पुलचे फटके, चांगले हुकचे फटके मारतो मिस्टर रुपेश भोईर. कसा खेळेल? ओ बॅटचा एज लागलाय, लीडिंग एज आणि झेल, अजून एक झेल. आता मात्र दुसऱ्या विकेटला परतवलंय आणि गोल्डन गोल्डन डकचा शिकार मिस्टर रुपेश भोईर. बॅक टू द डगआउट मध्ये. बघा दीपकने आपली जी परिपक्वता आहे ना, सिद्धता दाखवलेली आहे. दीपक चांगला सराव करतो. कधी कधी दीपक NRIच्या त्या खेळपट्टीवर देखील प्रॅक्टिसला जातात आपले काही खेळाडू आणि चांगला सराव आहे, चांगली गोलंदाजी आहे, चांगली परिपक्वता आहे आणि सर्वात महत्त्वाचं चांगला कंट्रोल आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. आता मात्र दुसरा विकेट डगआउटमध्ये रुपेश भोईर. भोपलाई न फोडचा. धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 लॉस ऑफ 2 विकेट. आता मात्र थोडंसं डगआउटमध्ये आहे ना, फलंदाजीची रणनीती बदलावी लागली. मी म्हणेन डेल्टन रॉयल्स या संघाच्या कॅप्टनला. नवीन बॅटर जातोय मिस्टर जय. आयोजन कमिटीने पहिला सामना तर जिंकलाय रेड डेव्हिल्स. चला, आज संकष्टी चतुर्थी आहे. आज व्हेजच जेवण असेल, जरी शुक्रवार असला तरी. माफ करा, भावना नको समजो. धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 लॉस ऑफ 2 विकेट. आता मात्र पुन्हा एकदा जोश आलाय, दमखम आलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे आपण पाहू शकाल. स्ट्राईक रोटेशन चालू, थोडंसं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन बदललं जात आहे. पुन्हा एकदा बंड्या ऑन गेममध्ये आलाय मी म्हणेन आणि दीपक गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतोय. नवीन बॅटर मिस्टर जय. लो स्कोरिंग गेममध्ये अमित काय घडतं जेव्हा विकेट मिळतात ना पहिल्या षटकामध्ये, तेव्हा मात्र एक ऊर्जा येते. तशीच ऊर्जा आलेली आहे या दीपककडे देखील. पहिला बॉल हो हो गतिमानतेने आपण पाहिला आणि अजून एक डॉट बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार मारल्यानंतर त्याच्यानंतर मिळवली विकेट, त्याच्यानंतर 1 डी, त्याच्यानंतर विकेट आणि त्याच्यानंतर लगातार डॉट बॉल टाकले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या आकड्यावर 2 विकेटचं पतन. डेल्टिन रॉयल्स. सुरेख गोलंदाजी दीपक याची देखील. युवा आहे, यंग आहे, टॅलेंटेड आहे. करावी गावाचा करावी ब संघाचा खेळाडू आहे. आता मात्र खेळतोय. चला चला, स्पीडअप करा. गॅदरिंग नको, टीम मीटिंग नको.
अजूनही कारचं रिफ्लेक्शन येते का? थोडी कार विरुद्ध दिशेला पार करा. स्प्रे 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 पाहिजे. फर्स्ट एड. धावसंख्या 9 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हे धावफलक 2 विकेट डगआउटमध्ये. जयेश परतलाय, रुपेश परतलाय, त्याच्यामुळे थोडंसं प्रेशराईज सिच्युएशन आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल मिस्टर मंगेश कडू, ज्याच्याकडे अनुभव आहे आणि मंगेशला साजेशी इनिंग खेळायची संधी आहे, कारण टार्गेट लो आहे. त्याच्यामुळे मंगेशची गुणवत्ता दाखवावी लागेल. आणि एका बाजूला आपण पाहतोय नवीन गोलंदाज येते पॉवर प्ले 1च्या समाप्तीनंतर आशिष करावे. गावचा मुख्य एंड आहे या मैदानावरील आशिष आपल्याला पाहायला मिळतंय. बघा आशिष नेहमीच, आशिषचा जर गोलंदाजीचा एंड पाहिला तर गतीवर स्वार झालेला. बघा पहिला बॉल, चेंडू हवेमध्ये, अजून एक संधी आणि झेल टिपतोय. ओहो, अजून एक विकेट. काय घडतंय? तो जोश बघा, तो जल्लोष बघा आपल्याला पाहायला मिळतंय त्या मैदानावर. तिसरा विकेट इन टू द डगआउटमध्ये 9 या आकड्यावर. जग्गा जयेश याच्या हातामध्ये हा चेंडू आणि जयेशनेच याच मैदानावर पाण्याचे 20,000 लिटरचे 2 टँकर आम्हाला दिले. निलेश, यस, थँक्यू जयेश. धनेश कडू देखील आता मात्र वॉटर सप्लाय डिपार्टमेंटमध्ये एक नवीन टँकर घेतल्यानंतर धनेश कडू यांनी देखील आम्हाला सेवा दिली. जयेश नेहमीच KPLच्या स्पर्धेमध्ये किंवा खासदार चषकामध्ये आपण नेहमीच पाहतो एक फवारणी या पाण्याची केल्यामुळे मैदानाला एक चांगला लुक आलेला आहे मी म्हणेन. धावसंख्या 9 या आकड्यावर तिसरा विकेट. हलचल झालेली आहे डेल्टिन रॉयल्स या टीमच्या डगआउटमध्ये. मात्र क्रिकेट आहे, कधीही गेम बदलेल, मात्र नियंत्रणपूर्ण फलंदाजी करावी लागेल. ओहो, अजून एक संधी, अजून एक संधी, चौथा विकेट. ओहो, काय बॅक टू बॅक दुसरा विकेट आणि हॅट्रिकची संधी त्या 30 यार्डच्या रनमध्ये. मला वाटतं चकला हा फलंदाज आणि अजून एक विकेट इन टू द डगआउटमध्ये. प्रेशर, दडपण, हे फलंदाजीचं प्रेशर आहे कारण टॉप ऑर्डर कोलॅप्स झालेली आहे. अजून एक विकेट. धावसंख्या 9 या आकड्यावर. नवीन बॅटर येतोय योगेश तांडेल. KPL करावे प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये नेहमीच योगेश चमकलेला आहे. एक चेंडूवर षटकार देखील योगेशने मारलेला देखील आहे आणि योगेशचा एक कॅचचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. योगेश तांडेल यांच्यासाठी ऑफर आहे षटकार हॅट्रिकसाठी. निलेश तांडेल यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक. ओहो, चेंडू हवेमध्ये आहे, झेल पर्यंत पोहोचेल का? दीपक झेल सोडला. ओहो, हॅट्रिकची संधी सोडली, कदाचित मॅच सोडली मी म्हणेन, हा सामना सोडला. दीपक सारख्या एका गुणवत्तापूर्ण क्षेत्ररक्षकाकडनं हा झेल सुटलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या दुहेरी अंकात म्हणजे दशकात. 4 विकेट आणि धावसंख्या 10 या आकड्यावर. मला वाटतं टर्न झाला होता सामना या विकेट मुळे. योगेशला जीवदान कदाचित महाग पडेल. 12-13 जरा हलवा. 12-13 येलो जी गाडी आहे प्लीज. रिफ्लेक्शन येते, गाडी जरा प्रदर्शन मैदानात पार्क करा. आवाज जातोय का? स्विफ्ट 12-13 स्विफ्ट. धावसंख्या 10 या आकड्यावर. काय सामना आहे ना अमित. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक चेंडू हवेमध्ये आहे, पकडण्याचा एक चांगला प्रयत्न होता, तोपर्यंत सीमा रेषेलगत जातोय हा चेंडू आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 लॉस ऑफ 4 विकेट. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील अंतिमचा 2 चेंडूचा खेळ बाकी. सुरेख गोलंदाजी, 3 धावा अजूनपर्यंत खर्च केलेल्या आणि 2 विकेट. कंट्रोल आहे आणि आशिष याच्या गोलंदाजीचं हे विश्लेषण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा जय ऑन टू द स्ट्राईक एंडकडे. अजून एक संधी आहे, राजन आहे आणि सीमा रेषेलगत टिपलेला अप्रतिम झेल या सामन्यातील.
5वा विकेट इन टू द डगआउट मध्ये संपलाय. 2 षटकांचा खेळ आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 5 विकेट आणि धावसंख्या धावफलकावर अजून एक चेंडूचा खेळ बाकी. यस, माफ करा, अजूनही धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात 12 या आकड्यावर. 12 लॉस ऑफ 5 विकेट. पूर्णपणे बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाली मी म्हणेन. योगेश तांडेल यांच्याकरता अजून एक ऑफर आहे. लगातार 3 चौकार आणि 3 षटकाराकरता 1213 1213 रुपये कॅश महेंद्र तांडेल यांच्याकडून. आता ती वेळ नाहीये. आता आपल्याला थोडंसं इव्हिनिंग बिल्ड करावं लागेल. इट्स अ प्रेशराइज सिच्युएशन. धावसंख्या 12 या आकड्यावर 5 विकेट डगआउटमध्ये आहे. नवीन बॅटर येतोय साई भोईर. कसा खेळेल? अजूनही दुसऱ्या षटकातील अंतिमचा चेंडू डिलिव्हर करायचा आहे. ओहो, सफल झाल्यानंतर अप्रतिम हलकासा फ्लाईट दिलेला यॉर्कर डिलिव्हरी ऑफ टीमच्या बाहेर आणि संपलाय 2 षटकांचा खेळ. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला गोलंदाजी पाहायला मिळते मिस्टर आशिष याची देखील आणि धावसंख्या 12 या आकड्यावर संपलाय 2 षटकांचा खेळ. आता मात्र मर्यादित 3 षटकांमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. बघा, आकडा बदलला, समीकरण बदललं आणि सरासरी जर पाहिलं तर रन रेट देखील बदललेला आहे. थोडंसं गतिमान त्याने केला, स्पीडअप केला, ही विनंती असेल. तरी असं पाहिजे होतं. 5 विकेट डगआउटमध्ये आहेत डेल्टिन रॉयल्स या संघाच्या आणि योगेश आहे स्ट्राईक एंडकडे आणि नॉन स्ट्राईक एंडला साई आहे. आता मात्र या जोडीवर थोडीशी मदार आहे या फलंदाजांवर. कसा खेळ करेल? 18 चेंडू 29 धावांचं इक्वेशन. या मैदानाचा विचार केला तर टार्गेट तेवढं कठीण नाही आहे. आकडा सोपा आहे कारण 5 षटकांच्या लढतीमध्ये स्ट्राईक रोटेशन दोन्ही एंडकडनं गोलंदाजी होत आहे. त्याच्यामुळे आता नवीन गोलंदाज येतोय मिस्टर मिथून. चला, स्पीडअप केला प्लीज, फास्ट केला, ही विनंती असेल. बघा, कुठल्याही संघानं जाऊ नका. आजच्या दिवसामध्ये 2 अतिरिक्त सामने खेळवायचे आहेत. विनर असेल आणि अतिरिक्त दुपारच्या 17 नंतर 2 सामने आपल्याला कव्हर अप करायचे आहेत एक्स्ट्रा. सफल झाल्यानंतर बॅकफुटवर जातोय, मात्र थोडीशी गती देतोय बंड्या मिथून, ज्याच्याकडे क्रिकेटचा चांगला अनुभव आहे आणि डॉट बॉल खेळतोय मिस्टर योगेश तांडेल. आता मात्र इक्वेशन बदलतंय. 17 चेंडू 29 धावा. थोडंसं फिल्डिंग डिस्ट्रिक्शन बदललं जातंय. कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्समध्ये पुन्हा एकदा तयार सज्ज मिथून. ज्वेलचा एंडकडनं गोलंदाजी करतोय. एका बाजूला योगेश तांडेल सज्ज होत आहेत. सफल झाल्यानंतर हा फटका पंच केला आहे, मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स रिझनमध्ये 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे मिस्टर जयेश. एकच धाव, एका धावेने स्ट्राईक रोटेट होते आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 13 या आकड्यावर. कसा संघर्ष करावा लागतोय बघा एका धावेसाठी. हे आहे क्रिकेट आणि हे करावे गावाचं चांगलं क्रिकेट आहे. एका बाजूला पहिल्या सामन्यामध्ये 69 धावा चेस झाल्या, टार्गेट अचीव झालं आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहताय या एका 2 धावांकरता संघर्ष चालू आहे. ओहो, सफल झाल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर, अतिरिक्त बाहेर गेला चेंडू. पंचांनी आमच्याकडे टर्न होताना वाईट दर्शवला आणि धावसंख्या 1 ने ॲड होईल एक्स्ट्राजमध्ये आणि टीम टोटलमध्ये धावसंख्या 14 या आकड्यावर. सफल झाल्यानंतर अजून एक संधी. दीपक आहे आणि जाईल. सीमा लगत टिपलेला अप्रतिम झेल, कंट्रोल झेल मी म्हणेन. अजून एक 6वा विकेट इन टू द डगआउट मध्ये. 6 विकेटचं पतन 13 या आकड्यावर. सुरेख गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला टीम एफर्ट पाहायला मिळतोय या संघाचा देखील.
शीतल रायझिंग स्टार्स कशा प्रकारची गोलंदाजी करतात बघा, आणि त्याच प्रकारची साथ मिळते सर्वच क्षेत्ररक्षकांची देखील. नवीन बॅटर ओमकार. हो, सफल झाल्यानंतर हा गुडलेन स्पॉटवरनं अतिरिक्त उसळला, आपल्या खांद्याचा वापर केला. मिथुन यानं, मी म्हटलं ना, ज्याच्याकडे आहे क्रिकेटचा चांगला अनुभव, आणि या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी. अजून एक ऑफस्टमच्या बाहेर डिलिव्हरी इन पिच झालेला, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर 13 या आकड्यावर, 14 या आकड्यावर पाहायला मिळतात. माझ्या समवेत मयूर आकडे मोड करतोय. पुन्हा एकदा सफल झाल्यानंतर आता मात्र व्हाईट बॉल एक्स्ट्रा. मात्र चांगली गोलंदाजी आहे, रणनीती चांगली आहे. ऑप्शनच्या बाहेर डिलिव्हरी इन पिच, ज्याला सेफ झोन म्हटलं जातं सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहत आहे. ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्कर डिलिव्हरी चाकले जातात. तशाच प्रकारचं हे प्लॅनिंग आहे गोलंदाजीचं, मी म्हणेन. माझ्या समवेत मयूर आकडे मोड करतोय. मयूरला आकड्यांचा खूप अनुभव आहे. हो, सफल झाल्यानंतर संपलाय 3 षटकांचा खेळ, आणि मिथुन याची ही अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी, आणि धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त 15. आता मात्र इक्वेशन बदलला, गणिती समीकरण बदलला, आकडा बदलला, टार्गेट बदलला. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. इक्वेशन, आव्हान, टार्गेट, गणिती समीकरण जे अचीव करायचं आहे डेल्टिन रॉयल या संघाला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय. यस यशोधन, काय बोलते बघ. मॅच जर जिंकून दिली तर 3000 कॅश पारितोषिक. यस, 12 चेंडू आणि 26 धावा यशोधन तांडेल यांच्याकडून ऑफर आलेली आहे. टीम योगेश तांडेल यांना देखील. बघूया, 12 चेंडू 26 धावा अशा प्रकारचं टार्गेट योगेशने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक वेळा आम्ही त्यांच्यासोबत खेळलेलो आहोत, अचीव केलेलं आहे. एखादा जरी षटकार आला ना, एखादा तरी ते बूस्ट मिळेल, एनर्जी मिळेल. आणि योगेश कधी हार मानत नाही क्रिकेटमध्ये, मी पाहिलेलं आहे. बघूया कसा खेळेल योगेश. गोलंदाज आता मात्र राजन आहे. 12 चेंडू 26 धावा अशा प्रकारचं टार्गेट अनेक वेळा अचीव झालेलं आहे. आता मात्र करावे गावचा मुख्य एंड आहे या सामन्या, या स्पर्धेतील मुख्य एंड आपण पाहताय. करावे गावचा एंड. चला गतिमानतेने खेळा प्लीज, अतिरिक्त वेळ नको प्लीज. मिथून प्लीज, विनंती असेल प्लीज, वेळेचं बंधन प्लीज. 12-13 गाडी, हर्षल 12-13 गाडी, आपली कार जरा बाजूला पार्क करा. हर्षल प्लीज, त्या काचेचं रिफ्लेक्शन येत आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. मजा आहे, रंगत आहे या सामन्यामध्ये. हे इक्वेशन टार्गेट, आणि स्ट्राईक एंडला आहे योगेश. एखादा चौकार षटकार येईल का? पहिला बॉल खेळून काढलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. धनेश आहे, आणि फेकी होत असताना दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. आता मात्र 11 चेंडू आणि 25 धावांचं इक्वेशन. बघा, पहिल्या सामन्यामध्ये 69 धावा चेस झाल्यानंतर असं वाटलं होतं या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडेल, मात्र या सामन्यामध्ये विकेटचा पाऊस पडला. आणि आता मात्र 11 चेंडू आणि 25 धावांचं इक्वेशन. मयूर बरोबर, 11 चेंडू आणि 25 धावा. अप्रतिम गोलंदाजी, आणि त्याच प्रकारची साथ परिपूर्ण मिळते या सर्व क्षेत्ररक्षकांची देखील. पुन्हा एकदा राजन, राईट आर्म राऊंड विकेट. हो, सफल झाल्यानंतर बॅटचा बॉटम आहे. चेंडू खेळपट्टीवर पाहतोय आपण, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. धावसंख्या स्कोर कार्डवर 17 या आकड्यावर, 17, लॉस ऑफ 6 विकेट. आता मात्र 10 चेंडू आणि 24 धावाची आवश्यकता. 240चा 10 चेंडू आणि 24 धावांचं इक्वेशन. गणिती समीकरण, आव्हान, लक्ष्य, टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा राजन. मिथून स्वतः कंट्रोल करतोय पूर्ण फिल्डिंग रिस्ट्रिक्शन. हो, ऑफस्टमच्या बाहेर यॉर्कर डिलिव्हरी.
आधुनिक क्रिकेटमधला सेफ झोन ज्याला म्हटलं जातं आणि तशाच प्रकारचा चेंडू डिलिव्हरकडे राजनकडे एक चांगली गोलंदाजीची गुणवत्ता आहे. डॉट बॉल 9 चेंडू आणि 24 धावा. 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरके 2 ने पुढे सरकते. धावसंख्या स्कोर कार्डवर 19 धावा धावपलकावर. आता मात्र मर्यादित 8 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. 8 ला 22 असा वाढलेला भाव. शीतल रायझिंग स्टार्स, हे शीतल रायझिंग स्टार्स हे सर्व युवा स्टार्स आहेत मी म्हणेन. पुन्हा एकदा राजन. स्ट्राईक एंडला योगेश. अजूनही एखादा चौकार षटकार आला ना तर सामन्याचं चित्र बदलेल. फुलटॉस बॉल त्याला मारलाय, पंच केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका. तोपर्यंत चौकार ज्याचा मी उल्लेख केला आलाय निर्णायक मोडवर, निर्णायक क्षणावर हा चौकार आणि धावसंख्या पुढे सरकते. या 4 धावसंख्येने धावसंख्या 21 या आकड्यावर, 23 या आकड्यावर. आता मात्र 7 चेंडू आणि 18 धावांचं इक्वेशन. 7 बॉल 18. अजूनही जर चौकार षटकार आला ना तर सामन्याचं चित्र, सामन्याचं पारड बदलू शकतंय. दडपण आहे राजनकडे देखील आणि फाईट बॅक करतोय मिस्टर योगेश तांडेल. सात चेंडू आणि 18 धावांचं इक्वेशन. इट्स अ अचिवेबल टार्गेट आहे मी म्हणेन. पुन्हा एकदा राजन. हो 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 हो, लाजवाब स्ट्रोक. ऑफ ड्राईव्हचा एक लाजवाब स्ट्रोक. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट, एकच धाव घेतली आणि 1 धावसंख्येनं आता मात्र इक्वेशन बदललं. धावसंख्या 24 या आकड्यावर. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. थोडंसं लिक्विड द्या, लिक्विड पाणी, लिंबू पाणी, एनर्जी ड्रिंक द्यायचे आहे. बॅटर थकलाय. सहा चेंडू आणि मला वाटतं मयूर 17 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आपण पाहिलं तर आकडे मोड करतो मयूर, कारण मी वारंवार गुणलेखकाचा का उल्लेख करतो. पंच देखील आहेत आमचे या ठिकाणी. तिन्ही पंच ऑफिशियल पंच आपले लक्ष वेधू इच्छितो पंच. कारण माझा मावस भाऊ, सक्का मावस भाऊ दुबईला जाऊन आला रायगड क्रिकेट समालोचकाच्या मधून. कांचन पालकर गुणलेखक होता. त्या गुणलेखकाला त्यांनी वेळेला नेलं. ही रायगड क्रिकेटची ताकद आहे. अनेक स्पर्धा त्यांनी कव्हरअप केल्या. स्वतः तो नगरसेवक आहे पनवेल नगर परिषदेचा, केवाले गावाचा, आणि अजूनही क्रिकेटसाठी गुणलेखन करत असतो. आत्ता देखील सकाळी फोन आला होता, त्याला इन्व्हाइट केलं. निलेश कांचन पालकर आपला बंधू, तो गेला अमारती देशामध्ये. यस, रिक्षा चालवता चालवता आत्ता नगरसेवक आहे, सदस्य आहे. तरी देखील क्रिकेटमध्ये मला वाटतं वर्षाला 100 स्पर्धांमध्ये तो गुणलेखन करतो. कारण नाव घेणं प्रत्येकाचं जरूर आहे आणि आमचे गुणलेखक चांगले आहेत. मामित आहे, रोनक आहे, मयूर आहे, अनेक चांगले सपोर्टिव्ह टीम आहे आमची देखील. प्रत्येक स्पर्धेला या ठिकाणी ते सहकार्य करत असतात. कधी कोणाचं नशीब बनवंत होणार नाही, कारण लाईव्ह टेलिकास्ट आहे. कुणाल दाते यांना एक कॉल आला 10 वर्षांपूर्वी, 12 वर्षांपूर्वी एकत्र कॉमेंट्री करायचो सोशल मीडियातून. त्यांना एक कॉल आला 8 वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर ते लाईव्ह टेलिकास्टमध्ये पोचले, IPL करू लागले, प्रो कबड्डी करू लागले. त्याच्या अगोदर 12 वर्षांपूर्वी सोबत आम्ही कॉमेंट्री केलेली आहे. नशिबाचा भाग आहे. तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, तुमची गुणवत्ता तुम्ही दाखवली पाहिजे. जाऊया 6 चेंडू 17 धाव. बघा योगेश, हो रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता, तोपर्यंत व्हाईट बॉल.
टेक्नॉलॉजीचा वापर केलाय वाईट करता. फिरला तरी ऑफ साईडचा असू शकते ना, मग ते ऑफ साईड आहे ते. साईडला बाहेर असेल तर देऊ शकते. चला, पंच अनुभवी आहेत आणि लाईव्ह टेलिकास्ट देखील चालू आहे. दोन्ही संघांनी सहकार्य करायचं आहे. पंच डिसिजन घेतील तो मान्य करूया आपण, कारण कमिटी आपली आहे, स्पर्धा आपल्या करता आहे. पुन्हा एकदा फटका मारलाय, ताकद दाखवली, नजाकत दाखवली आणि आपल्या नावाचा दबदबा दाखवला. जो मी उल्लेख केला ना, कधी हार न मारणारा खेळाडू आहे मिस्टर योगेश तांडेल, आणि त्याने दाखवून दिलं असोनी मै हू ना. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. धावसंख्या 29 या आकड्यावर. आता मात्र इक्वेशन बदललं. 4 चेंडूने 11 धावांचं इक्वेशन. अजूनही मॅच बॅलन्स आहे. षटकार आलाय, मोटिवेशन आलाय, एनर्जी आलंय. मी म्हणेन योगेश रूपानं हे वादळ आलंय. बघूया डेल्टिन रॉयल संघाचं. 4 चेंडू 11 धावा. सामना जर जिंकून दिला ना तर जयेश तांडेल 3000 रुपये कॅश पारितोषिक. जयेश, सामना जिंकून दिला तर 3000 रुपये कॅश पारितोषिक. फक्त 3 का संदीप तांडेल? 4 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र प्रेशर आहे गोलंदाजावर. भूषण अनेक वेळा परस्पर विरोधी खेळतात. 30+ क्रिकेट देखील खेळलेले आहेत. बघूया रणनीती माहिती आहे. आणि योगेशचा जो आलेला मिडल ऑफ द बॅट षटकार बॅकफुटवर जातोय. अजून एक हा चौकार, एक्स्ट्रा कव्हर्सला भेदलेला, षटकाराला फॉलो केलेला चौकार. बघा, जो डगआउट शांत होता ना, ज्या डगआउट मध्ये स्मशान शांतता होती, ते आता खुर्च्यांवर उठलेले आहेत. संदीप तांडेल, यशोधन तांडेल. 3 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता. योगेश, पाणी हवं असेल तर प्लीज प्रोव्हाइड करा, कारण गरमी आहे, खूप गरमी आहे. 12th मॅन जा आपण मैदानात. साधा द्या, साधा. ओमकारला साधा द्या. 3 चेंडू आणि 7 धावा. बघा, मयूर एकदम शांत आहे गुणलेखन करता करता. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. हे सामन्याचं चित्र कसं बदललं, कसा क्रिकेटचा गेम बदलला या टेनिस बॉल क्रिकेटचा. आणि करावेगाव क्रिकेट प्रीमियर लीगची, KPLची हीच तर मजा आहे, हीच तर रंगत आहे. 3 चेंडू आणि 7 धावांचं इक्वेशन. एखादा चौकार, एखादा षटकार, पुन्हा एकदा ट्विस्ट आणि एखादा विकेट आला ना तर शीतल रायझिंग स्टार पुन्हा कमबॅक करेल. हा सामना जर योगेश तांडले यांनी जिंकून दिला, विजयी खेचून आणला तर 1213 रुपये हर्षल म्हात्रे, महेंद्र तांडेल यांच्याकडनं. ओहो, अजून एक फटका. संधी आहे. ओहो, निर्णायक झेल, झेल, कंट्रोल, नियंत्रण आणि सामन्याचं पारड पलटवणारा झेल असेल मी म्हणेन. 7वा विकेट इनटू द डगआउट मध्ये. मात्र योगेश तांडेल यांचं कौतुक करावं लागेल. झुंज दिली आणि
अपयशी ठरले, मात्र एक चांगली इनिंग खेळली आणि आपल्या संघासाठी चांगलं योगदान. विकेट इन टू द डगआउटमध्ये मिस्टर योगेश तांडेल इन टू द डगआउटमध्ये. 2 चेंडू आणि 7 धावांचं इक्वेशन. बघा कसा सामना बदलला ना, क्षणाक्षणाला बदलणारा गेम आहे क्रिकेट आणि सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे हा क्रिकेट. क्षणाक्षणाला बदलतो, क्षणाक्षणाला उत्खंडा वाढवतो, असा हा टेनिस बॉलचा खेळ क्रिकेट. अप्रतिम फलंदाजी योगेश, वेल प्लेड. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा इक्वेशन. अजूनही ट्विस्ट आहे, एखादा षटकार म्हणजे सामना बॅलन्स आहे. बघा काल भारतीय संघाने कौतुक करावं लागलं. भारतीय संघाचं बापू, अक्षर पटेल पकडलेले 3 अप्रतिम झेल, सीमारेषेलगत पकडलेला तो रेलिंग कॅच आणि तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय या शीतल स्ट्रायकर्स संघाचं देखील. शीतल रायझिंग स्टार्स अप्रतिम गोलंदाजी, थोडंसं गतिमान त्याने केलं. प्लीज विनंती असेल, अतिरिक्त वेळ घेताय आपण. दुसराच सामना आणि वाजलेले आहेत जवळजवळ 1:20. बघा लो स्कोरिंग गेमला, लो स्कोरिंग टार्गेटला कसं सेफ ठेवायचं, असं कसं रोखून ठेवायचं ते दाखवलेलं आहे. डॉट बॉल, सुरेख क्षेत्र चेंडू डिलिव्हर इन पिच केलाय मिस्टर भूषण यानं. आता मात्र कंट्रोल आहे सामन्याचं. 1 चेंडू आणि 7 धावा. 5 षटकांच्या सामन्यामध्ये आम्ही 41 धावांचं टार्गेट. जयेश टायकेनला आणि रुपेश मात्र स्ट्राईक रोटेशन करणं जरुरी आहे. कधी कधी अशा प्रकारचं टार्गेट अचीव करताना तुम्हाला 1D आणि 2Dवर भर द्यावा लागतो. इट्स अ माइंड गेम आहे. कधी कधी अटॅक करून जमत नाही, डिफेन्स देखील महत्त्वाचा असतो. 1 चेंडू आणि 7 धावा. सुरेख गोलंदाजी मिस्टर भूषण याची. अजून एक डॉट बॉल आणि विजयश्री खेचून आणलेला आहे. कौतुक करावं लागेल शीतल रायझिंग स्टार्स या संघाचं. हार्ड लक, बॅड लक मी म्हणेन डेल्टन रॉयल्स. आणि या सामन्याचा सामनावीर, या मॅचचा हिरो, ऑलराऊंडर परफॉर्मन्स या मॅचचा हिरो आहे मिस्टर दीपक, ज्याने पहिल्या इनिंगमध्ये 18 धावा अचीव केल्या आणि पहिलं षटक हाताळलं. 2 महत्त्वपूर्ण विकेट डगआउटमध्ये परतवले आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला मिस्टर दीपक, या सामन्याचा हिरो.